लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेल्या या थरारक प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट 2 ने धडकेबाज उलगडा करत मुख्य आरोपीला सिने स्टाईल पद्धतीने जेरबंद केले आहे। 1 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या घरी असताना आरोपी चेतन पवार आणि त्यांच्या साथीदारांनी अचानक घरावर धाड टाकली। हातात हत्यार, तलवारी आणि लांडके दांडके घेऊन आलेल्या टोळीने शिवीगाळ करत घरात घुसण्याचा प्रयत्न केला। फिर्यादीच्या पतीला लक्ष्य करत आरोपींनी बेदम मारहाण केली। यानंतर टोळीचा हैदोस आणखी वाढला। घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली, खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून जबरदस्तीने चोरून नेले, जेणेकरून गुन्ह्याचे पुरावे नष्ट होतील। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, मारहाण, धमकी आणि शस्त्र कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 ने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीदाराच्या मदतीने आरोपी चेतन मच्छिंद्र पवार हा गंगापूरगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी गंगापूर गावातील गोवर्धन शाळेजवळ सापळा रचला आणि थरारक कारवाई करत चेतन पवार याला ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। सातपूर पोलीस पुढील तपास करत असून टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे। वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।